इंदापूर वन विभागाच्या समोर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील 5 शेतकऱ्यांनी आमरण उपोषण पुकारलेलं आहे। खरं तर गेल्या 7 वर्षापासून हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा वन विभागाचं कार्यालय असेल या ठिकाणी खेटे मारतात। त्यांच्या हक्काची असणारी जमीन, जी जमीन महाराष्ट्र शासनाने 1976 साली भूमिहीन म्हणून त्यांना दिलेली होती, त्यांचा 7/12 आहे, 8 आहे, त्यांची सर्व कागदपत्र असताना देखील वन विभागानं 2018 ला अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेतली आणि तेव्हापासून हे कुटुंब जे आहेत ते उघड्यावर आलेले आहेत। नेमक्या काय त्यांच्या अडचणी आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल मला, इंदापूर वन विभागाच्या कार्यालयाच्या समोर तुम्ही या ठिकाणी उपोषण करताय, काही वेळ आली आहे? आमच्यावर म्हणजे 2018 पासून जी कारवाई केली तेव्हापासून हा अन्याय झालाय। आम्हाला वन विभागाने जे क्षेत्र आमच्याला वाटप 76चं केलेलं ताब्यात घेतल्यामुळं आम्हाला हा संघर्ष करावा लागला आणि आम्ही त्यांना म्हणजे वाटपच्या टायमाला सगळं दाखवलं होतं की बाबा आमचं 76चं आहे, कायद्याप्रमाणे आमच्या 76चं वाटप झालेलं त्याला धक्का लागू नये म्हणून आम्ही त्याला आमच्या आदेशी दाखवलं। परंतु त्यांनी आम्हाला असं सांगण्यात आलं अधिकाऱ्यांच्या मोजणी टायमाला की बाबा ही क्षेत्र अतिक्रमण झालेलं आहे, ते अतिक्रमण आम्हाला नियमाप्रमाणे करू द्या, तुमचं 76चं आहे ते कुठं जाणार नाही, तर सगळ्यांना आम्ही शेतकऱ्यांना बसवणार आहे। मग असं असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना ते वन विभागांना आम्ही मोजण्यास जास्त अडथळा दिला नाही। परंतु ते क्षेत्र मोजल्यानंतर त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्यानंतर की त्यांनी आम्हाला परत आम्हाला जमीन देण्यास त्यांनी थोडं टाळाटाळ केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जमीन कुणी वाटप केलेलं आहे। आता त्यांना सुद्धा माहित आहे की जमीन कुणी वाटप केलेलं आहे, परंतु तरी त्यांनी आम्हाला तसं बोलण्यात आलं। मग ते म्हणले तुम्हाला महसूलनी जमीन वाटप केलेलं आहे, कलेक्टर तहसीलदार, तर तुम्ही सध्या त्यांच्याकडेच तुम्ही न्याय मागा म्हणून ज्या जमिनी तुम्हाला महसूल विभागानं 1976 साली दिल्या होत्या, खरं तर त्या भूमिहीन म्हणून दिल्या होत्या, तर त्या संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता तुमच्याकडे आहे का? ज्या जमिनी वरती तुम्ही आता दावा करताय की या आमच्याच आहेत, वन विभागाच्या नाहीत? हो, तो आमच्याकडे पुरावा आहे ना, सगळे म्हणजे कागदपत्र आहेत ते सगळे क्लिअर। हा, तरी सुद्धा त्यांनी म्हणजे आम्हाला ते जमीन त्यांचे त्या क्षेत्रात तिथं कमी असल्यामुळे त्यांनी आम्हाला तिकडे त्यांच्या अंगलोट आलं जमीन ताब्यात घेतल्यामुळं, म्हणून त्यांच्या अंगलोट आल्यामुळं आम्हाला महसूल कलेक्टरकडे लावलं त्यांनी। म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांकडे आम्ही उपोषणला बसलो, त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी वन विभाग शेतकरी सगळ्यांची मिटिंग लावली। मिटिंग लावल्यानंतर त्यांनी म्हणजे कलेक्टर साहेबांना नवल साहेबांनी कलेक्टर साहेबांनी की ते त्यांना वन विभागाला मीटिंग मध्ये झाल्या विषयानंतर वन विभागाला त्यांनी आदेश काढला की हा जमिनी 32 लोकांना वाटप केलेल्या 76च्या जमीन आहे, तर ह्या जमिनी 76च्या आहे ते त्यांना अन्न आणि उत्पादन जीवन जगण्यासाठी दिलेलं आहे, तर ह्याला तुम्ही धक्का लावू नका। आणि मग ते धक्का लावू नका म्हणल्यानंतर वन विभागाला त्यांनी आदेश काढला की बाबा ह्याचे फाळणी बारा करून हे वन विभागानेच त्यांना मागणी केली होती की त्या मीटिंग मध्ये की बाबा ह्याचं फाळणी बारा झाला पाहिजे, म्हणून मग महसूलने त्या फाळणी बारासाठी आदेश दिला आणि त्याची फाळणी बारा होऊन आणि त्याचा झाला आणि 5 शेतकऱ्यांचं आमचं म्हणजे निश्चित हद्दी बी झाल्या। महसूल वन विभागाने ते क्षेत्र बी दाखवलं आणि त्याचं सगळं मोजणी बिजणी झाल्यानंतर आता ह्यांनी आम्हाला अडवायचं, ते फक्त काय म्हणतात की तुम्ही थोडं दिवस थांबा। आम्ही 6 महिने झाले थांबतो, पण त्यांनी नुसतं थांबाच म्हणते ते। मग आमच्या जमिनी कसायला ह्यांनी अडथळा देतात म्हणून आम्ही थांबलो। आमचं म्हणणं एवढंच आहे की आता जी जमीन आम्हाला दिली त्यांनी संमती दिली, महसूलनी मोजणी केली, आमचे म्हणजे जे 5 एकर आहे ते त्यांनी काढून दिलंय। मग त्या अडथळा आता दिल्यानंतर ह्यांनी अडथळा द्यायचं काहीच कारण नाही, थांबा म्हणायचं कारणच नाही, म्हणून आम्हाला त्यांनी अडथळा देऊ नये ही आमची इथं मागणी आहे। म्हणून आम्ही आमर उपोषणला बसलोय, तर त्यांनी अडथळा आम्हाला काहीतरी लेखी द्यावं, म्हणजे मग आम्ही इथून उठणार नाही। तर आम्ही जोपर्यंत आम्हाला लेखी देत नाही आमचा इथं प्राण गेला तरी चालल, पण आम्ही उपोषणला इथून उठणार नाही। तुमची किती जमीन होती आणि तुमची जमीन सध्या तुमच्या ताब्यात आहे की वन विभागाच्या ताब्यात आहे? आम्हाला 5 एकर जमीन मिळालेली आहे 1976 ला। आता सध्या माझ्या ताब्यामध्ये 3.5 एकरच आहे। 1.5 एकर वन विभागाने रोपवण्याचं काम केलेलं आहे, जाणीवपूर्वक काम केलेलं आहे। मी 2018 ला JCB चालू होते सदर क्षेत्रामध्ये, त्यावेळेस अडवले। ती काय म्हणले मला वन विभाग अधिकारी त्यावेळेसचे की
सदर क्षेत्रावर मला शासनाने दिलेलं शेततळ आहे, लाईट कोटेशन आहे, तरी देखील यांनी करावं तर उभे पीक दिसून येत नाही म्हणले. वन विभागाला महसूलने वाटप केलेल्या क्षेत्राच्या वहिवाटी बघण्याचे काय अधिकार आहेत का, याची चौकशी झाली पाहिजे प्रशासनाच्या स्तरावरून. कारण आज कसं आहे, आम्ही भूमिहीन म्हणून वाटप झालेलं क्षेत्र आहे. मग आम्हाला शेती हेच आमचे जीवन जगण्याचं साधन आहे. तर मग आमचं साधनच राहिलं नाही तर आमचं काय उपयोग आहे. आम्ही आज 8 वर्ष झालं वन विभागाकडे पाठपुरावा करतोय. DFO साहेबांनी आजपर्यंत दखलच घेतलेली नाही. म्हणजे मोहिते साहेबांकडे वारंवार पाठपुरावा केला पण दखलच घेतली नाही, फोन उचलले नाहीत कधी. फक्त आम्हाला गोड बोलले आणि माघारी लावले. त्यामुळे आज उपोषणाला बसायची वेळ मोहिते साहेबांमुळेच आलेली आहे आमच्यावर. आज साहेब आज हे GR मे मध्ये निघलेला आहे, 25 मेला GR निघला आहे, पण आम्ही भांडतोय ना 18 पासून. हा GR गेल्या महिन्यात निघाला पण त्याच्या आधी राहून आम्हाला विटीस धरलं जाते, हे बरोबर नाही. तर बघतोय की आपण 2018 पासून ही अतिक्रमण हटावची कारवाई जी आहे ती वन विभागामार्फत इंदापूर तालुक्यात झाली, तशीच इतर ठिकाणी झाली. मात्र अतिक्रमणाच्या नावाखाली त्यावेळी या शेतकऱ्यांच्या बरोबर इतर जे काही 27 शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना खुणा निश्चिती करून मोजमाप करून त्यांची वहिवाट तपासून त्यांना देण्यात आल्या. मात्र 32 पैकी या 5 शेतकऱ्यांना तेव्हापासून त्यांच्या जमिनीतून बाजूला केलं गेलं, त्यांच्या जमिनी त्यांना देण्यात आलेल्या नाहीत. एकीकडे शासन म्हणतंय शेतकऱ्याचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारं हे सरकार आहे, मात्र दुसरीकडे हा शेतकरी जो आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने उपोषण करतोय आणि केवळ तो त्याच्या जमिनीचा हक्क मागण्यासाठी. हे कितपत बरोबर आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. देवा राखोंडे, NDTV मराठी, इंदापूर.